नमस्कार मंडळी. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही 10ला मी काय केलं, सकाळीच वेदला सोडून आले स्कूलला आणि 10 वाजता आम्ही वडाला आलोय. पूजा वगैरे केली आहे. आता जरा बसलोय खाली निवांत. हळदी कुंकू चालू आहे इकडं बायांचं आणि माझं झालं, हळदी कुंकू वगैरे करून घेतलं आणि बाळाला घेऊन बसली आहे. पण तो काही शांतच बसत नाही आहे. त्याचं चाललंय खडे खा, हे खा, ते खा. आता मला घरी जाऊन परत वेदला घ्यायला जायचं, त्याचा तोपर्यंत परत टाईम होतोय घरी यायचा. तर मी आत्ता जाणार आहे आणि म्हटलं गेल्यावर ना DIY जाऊन ना थोडं घरासाठी शॉपिंग पण करावी. काय चांगलं आहे काय नाही ते आधीच पाहून ठेवते आणि तुम्हाला पण दाखवते. म्हणजे आता 10-15 दिवसात शिफ्टिंग होणारच आहे, मग सोपं जाईल ना मला काय आहे काय नाही. एकदा पाहून पण यावे, कारण सारखं बारामतीला पण जाणं होत नाही आहे. चला तर मग तुम्हाला पण दाखवते DIY काय काय आलं आहे आत्ता सध्या. आता DIY गेलं ना तर सुरुवातीलाच कप मग वगैरे अडकवलेलं असतं. तर बाकीचे तर नॉर्मलच होते, पण मला हा मग आवडलेला. त्याच्यावर छान प्रिंट वगैरे होती आणि युनिक होता बाकीच्या कपपेक्षा, आणि खूप जास्त मोठा पण नव्हता. बाकीचे तर कॉमनच होते वेगवेगळ्या कलरचे. आणि हे बाऊल जे आहेत ना, या प्लेट्स पण छान होत्या, आत्ता नवीन आल्या. 3चा सेट होता काहीतरी 45 रुपयाला. या प्लेटमध्ये आपण नूडल्स वगैरे खाऊ शकतो. आणि हे जे भांडं आहे ना, मातीसारखं दिसतं, चिनी मातीचं, काय माहीत कशाचं आहे, पण मातीचंच होतं. फुटतं ते खाली पडलं तर. त्यात आपण दही वगैरे ठेवू शकतो. हे बाऊल पण छान होते. 35 रुपयाला एक बाऊल होतं. 2 जोड्या घेतल्या तरी होऊन जातील. म्हणजे खूप महाग पण नाही आणि खूप स्वस्त पण नाही, कारण मापात आहे आणि त्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला क्वालिटी पण तेवढीच छान भेटते. मग मला वाटतं की वर्थ इट आहे ते, म्हणजे किमतीच्या मानाने. आता अशी ही छोटीशी लॅडर पण होती आणि समोरच हा स्टूल पण होता. खूप वेळा होतं ना की आपण खूप वरती डब्बे वगैरे ठेवून देतो, मग काढता येत नाही. त्याच्यासाठी अशी लॅडर वगैरे यूजफुल ठरते मग. आणि खूप वेगवेगळ्या टाईपचे घड्याळ आले तर खूप छान छान होते घड्याळ. युनिक पण होते, सिम्पल असे नव्हते, सगळेच असे वेगवेगळे छान होते. मला तर हे ब्राऊनवालं एक आवडलं होतं, हे जे उलटं ठेवलेलं दिसतंय ना ते ते छान होतं. आणि बाकीचं पण कलेक्शन खूप छान आहे. आपण आता ना आम्ही आता थोडं पुढं गेलं ना, हे खूप छान छान असे ना आर्टिफिशियल फ्लावर होते, प्लांट्स होते. खूप छान होतं हे. आपण गॅलरीत वगैरे पण यूज करू शकतो. खूप छान दिसेल आणि रिजनेबल प्राईजमध्ये, त्याच्यामुळं एवढं काय नाही आहे, आपण सगळे अफोर्ड करू शकतो. हे व्हाईट कलरचे फ्लावर खूप छान वाटत होते. हे बाकीचे पण फ्लावर खूप छान होते. आणि हे अशा छोट्या छोट्या गोष्टी मला वाटतं की इथं छान भेटून जातात. कोकोपीट वगैरे पण ठेवलेलं आहे रिअल प्लांटला आपल्याला टाकायला. आणि खूप छान छान फ्लावर होते. वाटत होतं घ्यावा, लगेच घ्यावा सगळं, पण काय करणार घेऊन, अजून टाईम आहे ना घराला. पण पाहून ठेवलं म्हणजे बरं, आपल्याला माहीत असतं कुठं काय आहे कुठं काय आहे. मला हे खूप छान आवडले. हे झाडासाठी किती खूप क्यूट छोटूसं होतं, ज्यात आपण हे आर्टिफिशियल प्लांट वगैरे लावू शकतो. खूप छान दिसतील यात. हे खूप छान छान आलेत आता वास. हे वाले काचेचे नवीनच पाहिलं, आधी नव्हतं हे. हे आत्ता आलं आहे काचेचं आणि खूप स्वस्त होतं हे पाहिलं तर. आणि प्लांट म्हणजे सगळं तिथंच असतं, सगळं घ्या. हे मोठा पण काचेचा जो वास आहे ना, तो पण खूप छान होता. आणि 350लाच होता. 350 की 450, 500च्या आतच होता. पुढं पण हेच होतं सगळं. आणि हे पहा, मी जे बोलत होते ना असं प्लांट ठेवू शकतो आर्टिफिशियल फूल. हे पहा, हे तरी येल्लो आहे, रेडवाले एवढं सुंदर दिसेल ना यात. पाणी पण टाकू शकतो, तसा काही प्रॉब्लेम नाही, छानच दिसेल. आणि हे पहा किती क्यूट क्यूट छोटे छोटेसे प्लांट होते आर्टिफिशियल. त्याला खालून छोटासा पॉट पण होता आणि टेबलवर वगैरे टीव्हीच्या साईडने आपण हे ठेवू शकतो. हे पण पहा किती छान वाटतंय, असं वाटत नाही आर्टिफिशियल आहे. कारण काही काही आर्टिफिशियल ना पाहावं पण नाही वाटत, एवढं चीप वाटतं. आणि काही काही छान वाटतात. रिअल पण लावा आणि आर्टिफिशियल पण ठेवू शकतो. हे पण किती क्यूट आहे, टेबलवरती ठेवू शकतो, खिडकीमध्ये ठेवू शकतो.
खूप छान छान आहे. मला हे कायमच हे प्लांटचं वगैरे यांचं आर्टिफिशियलचं ना कलेक्शन आवडतं. हे मनी प्लांट रिअलच दिसते आणि हे पण मला खूप आवडलं. मी हे घेणारच आहे, पण आत्ता नाही, पाहून ठेवलं आहे. काय 10-15 दिवसात एवढे चेंजेस नाही होते. हे पण मला खूप आवडलं. टी व्हीच्या साईडला वगैरे, टी व्ही युनिटच्या तिथं ठेवायला 280 रुपयाला होतं हे. आणि चला तर आता म्हटलं वरती जाऊन पाहूया. बाकी तर मला काही घ्यायचं नव्हतं, फक्त घरच्याच वस्तू मी पाहिल्या, घरात जे आपण घेऊ शकतो त्याच. आता इथे पहा, हे टॉवेल वगैरे तर होतेच, टॉवेल पण छान भेटतात, पण मला हे सगळ्यात हे ऑर्गनायझरचं रॅक खूप आवडलं. एवढे म्हणजे आपण पसारच होणार नाही घरात, एवढे ऑर्गनायझर होते. आता हे हे किती मल्टी यूज करू शकतो. पेन वगैरे स्टेशनरीपासून आपण मेकअपचं सामान पण ठेवू शकतो, किचनमध्ये पण यूज करू शकतो. आणि सगळेच ऑर्गनायझर खूप छान होते. कपड्यांसाठी पण छान ऑर्गनायझर होते. कोणत्या पण गोष्टी आपण ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करू शकतो. हे पण खूप छान होतं ऑर्गनायझर. कलर वगैरे फॅन्सी होते दिसायला, त्याच्यामुळं छान वाटतील. कसे पण यूज करू शकतो. यात फ्रूट वगैरे ठेवू शकतो. हे जे व्हाईटवालं दाखवलं, आणि हे ग्रे कलरचं पण खूपच छान होतं, हे पण आवडलं. आता मी पाहून तर ठेवलं आहे, पण सगळं घेणार आहे हा परत येऊन. आणि ही पायपुसणी पण मला खूप आवडली. काय 200 रुपयाला की काहीतरीच होती, पण खूप छान कलर वगैरे, बाहेर ठेवण्यासाठी छान आहे अगदी. त्यानंतर हे पॅन, कढई सगळं जे आहे ना, तवा, हे सगळे कास्ट आयर्नचे होते. खूप जड होते, 900 रुपयाला होते. हां, 900, 1000, 1200 अशा प्राईस होत्या. कढई तर एवढी जड होती ना, मला उचलत पण नव्हती, पण ते खाण्यासाठी पण तेवढंच चांगलं असतं, हेल्दी असतं कास्ट आयर्नचं. आणि इकडं सगळा उशांचा सेक्शन होता, बेडशीटचा म्हणजे बेड वगैरेचं सगळं. ही उशी पण खूप मऊ होते आणि छान छान आकार पण होते. छान छान आकाराच्या उशा होत्या. खूप छान छान मऊ मऊ वेगवेगळ्या कापडी उशा होत्या. आपण कोणत्या पण उशा घेऊन जाऊन म्हणजे हे करू शकतो, मिसमॅच करून ठेवू शकतो सोफ्यावर, बेडवरती असं. आता हे वॉलपेपर पहा, खूप छान छान आणि जसे लागतील ना तसे, ज्या म्हणजे खूप साऱ्या कलरचे होते. आपण कुठं पण लावू शकतो आणि आपला पूर्ण लुक चेंज करू शकतो, रूमचा, किचनचा. किचन पण बदलू शकतो, किचन टॉपला लावू शकतो, वॉर्डरोबला लावू शकतो, कशाला पण. आणि ही बास्केट पण खूप आवडली मला. साड्या वगैरे खूप छान बसतील यात, तर मी ही पण घेऊनच जाणार आहे आता. आणि हे 3D वाले पण छान होते वॉलपेपर, जसे पाहिजे तसे. हे आपण किचनला आहे ना, वॉलला लावू शकतो, किचनच्या वरती. आपण जर टाईल्स वगैरे बसवल्या नसतील तर बाथरूममध्ये तिकडे पण हे लावू शकतो आणि खूप छान दिसतात. ॲमेझॉनला वगैरे पण मिळून जातात हे. हे किचन टॉवल्स पण आहेत, किचन क्लिनिंग करायला. फडके वगैरे, फडकेच म्हणू शकतो. आता काय पण एवढे छान, एवढे सॉफ्ट होते ना, मला असं वाटलं एवढ्या सॉफ्टने कसं आपण किचन साफ करणार. आणि ही नेल कटर, चमचे, छोट्या मुलांचं साहित्य, म्हणजे ते छोट्या मुलांचे चमचे वगैरे, मेजरिंग सिलेंडर, मेजरिंग कप, परत नेल कटर जे साल काढण्याचं, खूप छान छान होतं. आणि या ज्या पळीचं हे लाकड्या पळींचा सेट होता ना, हा 3, ते पण खूप छान होतं. 100, 150 एवढ्यातच होतं. हे 99ला होतं आय थिंक. खूप स्वस्तात छान छान, पण आता किती चांगलं असतं मला ते माहीत नाही. प्रॉपर लाकूड तर वाटत नव्हतं मला, कारण प्लास्टिक पण मिक्स असं वाटायचं मला. पण छान होतं हे मॅशर पण खूप छान होतं. स्वस्तात मस्त दिसायला मॉडर्न होतं, त्याच्यामुळं छान वाटतं किचनमध्ये असं ॲड केल्यावर आपण. हा छोटूसा कंदील पण छान होता, सेलवरती होता, बॅटरीवरती छान होता. म्हणजे आपण हॉलमध्ये वगैरे ठेवू शकतो, टी व्हीच्या साईडने. फोटो डेकोरेशनचं सगळंच छान मिळतं, पूर्ण घराचंच. काही पण घ्या, युनिक भेटणार, छान भेटणार.
आणि अफोर्डेबल रेंजमध्ये भेटणार ही स्प्रे बॉटल. खूप सारं भेटून जातं. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करायला पाहिजे. आणि हे पण जे आहेत ना डस्टबिन पण एवढे छान छान होते ना, एवढी व्हरायटी होती छोट्यापासून मोठ्यापर्यंत. अगदी किचनमध्ये, कारमध्ये, कुठे पण ठेवू शकता तुम्ही, स्टडी टेबलवरती. आता हे जे ऑर्गनायझर आहेत ना ते स्पेशली हे पूर्ण जे रॅक होतं ना ते फ्रीजसाठीच होतं. फ्रीजमध्ये आपल्याला फ्रूट्स ठेवायचे, भाज्या ठेवायचेत, काही पण त्याच्यासाठी पूर्ण फ्रीजचं रॅक होतं. कोणतं पण कंटेनर चूज करू शकता. आणि हे बाकीचं टिफिनचे डब्बे वगैरे सगळं तुम्हाला छान चांगल्या एकदम रेंजमध्ये भेटून जाईल. स्टीलच्या भांडेसुद्धा भेटतात हळदी कुंकाचं. आणि ह्या भांडी म्हणजे जेवण करायला जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे करतो तेव्हा छान चुरून खायला अशा मस्त प्लेट वगैरे होत्या, पातेले होते, सगळं आहे. चला तर मग आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला या व्लॉगमध्ये कोणती गोष्ट